मालिकेमध्ये काल आपण पाहिलं होतं की युगंधर आनंदीसाठी वडाला फेऱ्या मारत असतो आणि तेच पाहिलेलं असतं पृथ्वीने. आता पृथ्वीने हे पाहिल्यानंतर त्याला एकच प्रश्न पडलेला असतो की आपले वडील हे काय करत आहेत आणि वडाला का फेऱ्या मारत आहेत बरं. हेच पाहिल्यानंतर पृथ्वीला एवढा राग आलेला असतो आणि त्याच रागामध्ये घरामध्ये येऊन युगंधरची वाट पाहत असतो. आता त्याच वेळेला मिताली विचारत असते की अरे दादा काय झाले तुला, काय एवढा डिस्टर्ब आहेस, काय बरं का रागात आहेस तू. त्यावेळेला आता बापू सुद्धा म्हणत असतात अरे पृथ्वी तुला काय झालं आहे, एवढा का रागात आहेस, औषधं मिळालेत ना, मेडिकलमध्ये काही बाचाबाची झाली का टेन्शन घेतलंयस एवढं. आता इथे माई म्हणत असतात अरे राजा काय झाले तुला चिडायला, तू एवढं का चिडलायस बरं, खाली बस पहिल्यांदा बरं. आता हे ऐकून पृथ्वी माईंना म्हणत असतो तुम्ही मलाच का शांत व्हायला सांगताय बरं, तुम्हाला माझा राग जाणून घ्यायचा आहे ना तर तुमच्या त्या मालक साहेबांना विचारा की मला का राग आला आहे ते. आता हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात, एवढा दंगा ह्या पृथ्वीने घातलेला असतो. आता माईंना पृथ्वी म्हणत असतो तू मालक साहेबांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचार ना. आता तो असं म्हणतो तेवढ्यातच युगंधर तिथे आलेला असतो. आता युगंधरला पाहून पृथ्वी जास्तच चिडतो आणि ते म्हणतो घ्या आले बघा मालक साहेब, विचारा त्यांना कुठे गेले होते बरं हे. आता युगंधरच्या हातामध्ये पूजेची थाळी असते आणि तो पृथ्वी समोर येऊन उभा राहतो. आता पृथ्वी चांगला जाबच विचारत असतो की काय चाललंय तुमचं हे आणि तुम्ही वडाची पूजा कुणासाठी केली बरं. आता हे ऐकून बापू म्हणत असतात पृथ्वी काय चाललं आहे बरं हे, स्वतःच्या वडिलांना असं कोण जाब विचारतं का. आता तू जरा शांत बसतोयस का असं म्हणणाऱ्या बापूंना पृथ्वी म्हणत असतो नाही मी आज शांत बसणारच नाही, कारण मला सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज हवी आहेत यांच्याकडून. तुम्हाला काय विचारलं आहे मी, आज कुणासाठी वडाची पूजा करायला गेला होता तुम्ही सांगणार आहात का नाही. आता इथे पृथ्वी रागानेच युगंधरला म्हणत असतो माझ्या आईला जाऊन एवढी वर्ष झालीत आणि आता ही नाटकं कशासाठी चालली आहेत बरं. हे ऐकून माई चिडतात आणि माई म्हणतात पृथ्वी बाद झाला, आता तोंड बंद कर, घरामध्ये एवढा वाईट प्रसंग घडला आहे आणि तुझं काय चाललं आहे बरं इथे. आज घरामध्ये एवढा वाईट प्रसंग घडला आहे आणि आनंदी मरणाच्या दारामध्ये उभी आहे, मरणाशी लढत आहे आणि तुझं काय चाललं आहे बरं हे. आता हे ऐकून पृथ्वी तर ऐकतो पण हा विद्याधर मध्येच बोलतो. आता हा विद्याधर म्हणत असतो ओ माई काय झालंय, वडाची पूजा झाले नव्हे, आता जरा शांत बसा की, कशाला मध्ये मध्ये बोलताय सारखं. आओ माई असं काय करताय, एक पोरगा आपल्या बाबाला काहीतरी प्रश्न विचारत आहे, त्याची उत्तरे त्याला मिळालीच पाहिजेत ना, मग असं काय करताय मध्ये मध्ये बोलून त्याला थांबवताय. आणि दादा आज त्याच्या प्रश्नाची त्याला उत्तरे मिळालीच पाहिजेत बरं का. आता इथे शिल्पाला मात्र विद्याधरचं वागणं आवडत नसतं. आता हा विद्याधर जोरानेच म्हणत असतो दादा आज खरं खरं प्रश्नांची उत्तर दे, आज काय ते खटक्यावर जाग्यावर पलटी होऊनच जाऊ दे, सगळं सत्य माहीत होऊ देच. आता शिल्पा विद्या म्हणून त्याला शांत करण्याची प्रयत्न करत असते. आता शिल्पा इथे विद्याधर असं जोराने हाक मारून त्याला शांत बसण्यासाठी सांगत असते पण विद्याधर काही केल्याने ऐकत नाही. तो युगंधरला पुन्हा म्हणत असतो अरे दादा काय झालं, काय विचारतोय तो, बोल ना काहीतरी. आता हा विद्याधर म्हणत असतो कसं आहे ना, पोराच्या मनामध्ये एखादा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर त्याच्या वडिलांनीच द्यायला हवं ना, नाहीतर मुलांच्या मनामध्ये अडी निर्माण होते असं आमची समिधा वहिनी म्हणायची. आता हा विद्याधर काय करतो समिधाचं नाव मध्ये आणतो आणि तिच्या फोटोकडे जाऊनच म्हणत असतो दादा आज समिधा वहिनीची शपथ घेऊनच काय काय खरं आहे ते सांगून टाक बरं, थांब तुला मी फोटोज देतो. असं म्हणून तो फोटो काढणार इतक्यातच युगंधर जोराने ओरडतो आणि म्हणत असतो फोटोला हात लावायचा नाही अजिबात. आता युगंधर एवढ्या जोराने ओरडल्यानंतर विद्याधर म्हणत असतो अरे नाही लावत हात, पण सांग ना कुठे गेला होतास बरं हे ताट घेऊन, वडाची पूजा तू का केलीस, त्याला तर कळालंच पाहिजे ना हे. आता शिल्पा पुढे येते आणि म्हणत असते मी सांगते त्याने का वडाची पूजा केली आहे, त्याने फक्त ही पूजा समिधासाठीच केली आहे, समिधाच त्याला जन्मोजन्मी बायको म्हणून मिळावी म्हणून तो दरवर्षी ही पूजा करतो आणि ह्या वर्षी पण केली. आता हा विद्याधर शांत बसत नाही, तो शिल्पाचं बोलणं ऐकून शिल्पाजवळ येतो आणि म्हणत असतो अगं ताई काय झालंय तुला, का खोटं बोलत आहेस बरं तू. विद्याधर म्हणत असतो त्याला काही ते खरं सांगू देल ना. त्यावेळेला आता शिल्पा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण युगंधर काय करतो शिल्पाला शांत बसवतो आणि तो म्हणतो ताई तू जरा शांत बस, त्याला खरं उत्तर ऐकायचंय ना तर ऐक, मी काय बोलणार आहे ते खरंच बोलणार आहे. आता युगंधर
युगंधर म्हणत असतो त्याने समिधाची शपथ घातली आहे ना, त्यामुळे मी जे काही सांगणार ते सत्यच सांगणार आहे. आता युगंधर पृथ्वीकडे पाहून म्हणत असतो तुला सत्य जाणून घ्यायचं आहे ना की मी ही पूजा कोणासाठी केली, तर ऐक, मी ही पूजा आनंदीसाठी केली. आता इथे युगंधर ठणकावूनच पृथ्वीला सांगत असतो की मी हे वटपौर्णिमेचं व्रत आणि पूजा फक्त आनंदीसाठी केली आहे आणि समिधा माझी बायको होती आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे. ती जरी या जगामध्ये नसली तरी तिची जागा कोणीच घेऊ शकणार नाही आणि माझं समिधावर प्रेम होतं आणि कायम स्वरूपी तसंच राहील. पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की आनंदी या घराचा एक भाग आहे आणि तिला वट सावित्रीचं व्रत आणि पूजा अगदी मनापासून करायचं होतं आणि तिचं ते व्रत अर्धवट राहत होतं. आज तिच्याबरोबर जे काही घरात घडलं त्यामुळे ती मृत्यूशी झुंज देत आहे आणि तिचं व्रत, तिची इच्छा अर्धवट राहत होती आणि तिचा तो अपघात माझ्या घरामध्ये झाला, त्यामुळे त्या अपघाताला मी स्वतः जबाबदार मानतो. म्हणूनच तिचं हे अर्धवट व्रत, तिची ही अर्धवट इच्छा मी आज पूर्ण केली. तिची आज काय अवस्था झाली होती, तिला नीट उभं राहता सुद्धा येत नाहीये. म्हणूनच मी या घरातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून, या घराचा मालक म्हणून मी तिची इच्छा पूर्ण केली आहे. आता युगंधरचं हे बोलणं ऐकून मितालीला खूपच आनंद झालेला असतो. घरातील सगळेच खुश झालेले असतात आणि पृथ्वी सुद्धा त्याचं बोलणं नीट ऐकत असतो. त्यावेळेला युगंधर पृथ्वीला म्हणत असतो तुझी आई नेहमी म्हणायची की दुसऱ्याची इच्छा पूर्ण केल्यानंतर, त्याचं मन शांत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच खरं आपला आनंद आणि आपलं समाधान असतं. आणि आज मी तेच केलं जे तुझ्या आईला अपेक्षित होतं आणि जे मला योग्य वाटलं. तिनेच तर मला दुसऱ्यांची इच्छा पूर्ण करायला शिकवलं आहे. आता इथे युगंधर पुन्हा पृथ्वीवर चिडलेला असतो. तो म्हणत असतो इथून पुढे असले घाणेरडे संशयास्पद प्रश्न मला विचारायचे नाहीत, कारण मी माझ्या आयुष्यामध्ये काय करतो याबद्दल उत्तर देण्यासाठी मी कुणालाही बांधील नाहीये. आणि हे पृथ्वी, मी तुला शेवटचं सांगितलं आहे, तू या घरचा मुलगा असशील पण तुझ्यात माझ्यात असं कोणतंही नातं उरलेलं नाहीये आता, त्यामुळे तू तुझ्या मर्यादेमध्येच राहायचंस. आता युगंधर पृथ्वीला म्हणत असतो तू माझा तिरस्कार करतोस ना, पण माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल काय आहे, काय भावना आहेत याबद्दल तुला कधी काही वाटलंच नाही आणि माझ्या भावनांची तुला कधी किंमत कळलीच नाही, असं म्हणून युगंधर स्वतःच्या रूम मध्ये निघून जातो. आता निघून गेल्यानंतर हा विद्याधर चांगला जोरानेच ओरडायला लागलेला असतो. अरे दादा, काय काय सांगितलेस बरं तू? त्यावेळेला आता शिल्पा म्हणत असते तू जरा तुझं तोंड बंद कर. त्यावेळेला विद्याधर पुन्हा म्हणतो अगं ताई, त्याने काय सांगितलंय बरं हे सगळं? त्यावेळेला शिल्पा म्हणत असते तोंड बंदच ठेवायचं. आता शिल्पा म्हणत असते सणासुदीच्या दिवशी मला घरामध्ये वाद नको आहेत. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो मी वाद घालायलो का ताई? त्यावेळेला शिल्पा म्हणते तोंड बंद कर, तुझं एक अक्षरही बोलायचं नाही. आता विद्याधर गप्प बसत नाही. तो पुन्हा म्हणत असतो अगं ताई, पृथ्वीचा मी लाडका काका आहे आणि त्याला त्याच्या प्रश्नाची उत्तरे कळायला नकोत का? मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. त्यावेळेला शिल्पा जोराने विद्याधरला ओरडते आणि म्हणते बस, एक अक्षरही नाही, गपचिपच बसायचं. आता विद्याधर शांतच बसतो. आता शिल्पा विद्याधरवर खूप चिडलेली असते. आता शिल्पा थोडीशी शांत होते आणि पृथ्वीला म्हणत असते पृथ्वी, बघितलंस का तू ज्या वडिलांचा तिरस्कार करतोस त्या वडिलांच्या मनामध्ये किती आपुलकी आहे. तू ज्या बापाला म्हणत होतास की या माणसाचं काळीच उलट आहे, त्याने आज दाखवून दिला आहे की त्याच्या मनामध्ये किती प्रेम आणि माया भरलेली आहे. आता तरी तू त्याच्यावरचा राग सोडून देशील का रे? आता शिल्पा असं म्हटल्यानंतर पृथ्वी काहीच बोलत नाही आणि त्याच्या रूम मध्ये निघून जातो. आता इकडे आनंदीची मात्र चांगलीच तलकली झालेली असते. ती सुनीताताईंना म्हणत असते अहो सुनीताताई, आरतीताई कुठे आहे बरं? मालक साहेब सुद्धा अजून आले नाहीत, नेमकं काय चाललं आहे बरं इथे? आता सुनीता म्हणत असते अहो आनंदीताई, तुम्ही काळजी करू नका, मालक साहेब इतक्यातच येतील बघा. तेवढ्यातच मालक साहेब रूम मध्ये येतात. आता मालक साहेब सुनीताला विचारत असतात सुनीता, आनंदीची तब्येत आता कशी आहे? त्यावेळेला सुनीताताई म्हणतात आता तब्येत बरी आहे. आता आनंदी म्हणत असते मालक साहेब. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो आनंदी, तू एक अक्षरही बोलू नकोस, तू शांत बस. त्यावेळेला आनंदी म्हणत असते कशी शांत बसू, तुम्ही कुठे गेला होतात बरं? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो मी वडाची पूजा करण्यासाठी गेलो होतो. आता इथे युगंधरला वडाच्या पूजा केलेली किंवा वडाचा फेरा मारलेली आणि आनंदीच्या आयुष्यासाठी एक फेरा मारलेलं सगळं काही आठवतं. आता युगंधर काय करतो, ताटामध्ये वटपौर्णिमेच्या व्रताचं पूजेचं वाण असतं आणि ते वाण आनंदीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो मी वडाची पूजा तुझ्यासाठी केली आहे.
आणि हे वाण घे तुला. त्यावेळेला तिच्या हातामध्ये ते वाण ठेवतो आणि सुनीताकडे पूजेची थाळी देतो. आता युगंधर पूजेची थाळी देऊन तेथून जात असतो. तेवढ्यातच आनंदी म्हणत असते, तुम्ही असं का केलं बरं मालक साहेब? तुम्ही वडाच्या फेऱ्या मारायला गेलात, वडाची पूजा केलीत आणि हे जर कोणी मुलांनी पाहिलं असतं तर केवढा मोठा अनर्थ घडला असता बरं. आता युगंधर आनंदीला म्हणत असतो, याआधीही मी तुला सांगितलं आहे, माझ्या आणि मुलांच्या मध्ये जे काही चाललं आहे त्यामध्ये तू पडू नकोस. आणि लग्नानंतर तुझी ही पहिली वटपौर्णिमा होती आणि तुझा अपघात झाला, त्यामुळे तुला ही पूजा करता येत नव्हती. म्हणूनच निंबाळकरांच्या घरातील कर्ता पुरुष म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण केली आहे. वडाची पूजा तुझ्यातर्फे केली आहे. आता युगंधर आनंदीला म्हणत असतो, आणि तू आता काहीही बोलू नकोस, तू आता विश्रांती घे आणि तुला काही लागलं तर सुनीता इथे आहेच आणि सुनीता आनंदीची काळजी घे ग. आता युगंधर म्हणत असतो, तुला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तू याच बेडवर झोपशील आणि याच खोलीमध्ये थांबशील. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अहो मालक साहेब असं काय करताय? मी या रूममध्ये थांबले तर तुम्ही कुठे थांबाल बरं? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ते माझं मी पाहून घेईन. त्यावेळेला आरती तेथे आलेली असते. आता इथे मालक साहेब तेथून निघून जातात आणि आरती पटकन आनंदी जवळ जाऊन बसते. आता आरती खूपच घाबरलेली असते. ती म्हणत असते, आनंदी मालक साहेब काय म्हणाले ग? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, काय नाही ग, कायम बोलतात तसंच ते बोलले, पण तुझा आवाज असं काय येत आहे? एवढी का घाबरली आहेस बरं तू आरती ताई? आता इकडे आरती म्हणत असते, आनंदी मालक साहेबांना वडाची पूजा करताना पृथ्वीने पाहिलं आहे. आता आरती हॉलमध्ये घडलेला सगळा प्रकार आनंदीला सांगते. आता आनंदीला या गोष्टीचं खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता इकडे पृथ्वी त्याच्या रूममध्ये खूप जास्त विचारांमध्ये मग्न असतो आणि पत्त्यांचं घर बनवत असतो. आता इथे पृथ्वीला युगंधरने वडाची पूजा करताना पाहिलेले असतं, त्याची आठवण होत असते आणि आनंदीसाठी मी ही वडाची पूजा केली आहे हे सांगितलेलं आठवत असतं आणि हे सुद्धा आठवत असतं की युगंधरने ठणकावून सांगितलेलं असतं की तू जरी या घराचा मुलगा असलास तरी तुझ्या माझ्यामध्ये कोणतंही नातं नाहीये. आता शिल्पाचं वाक्य सुद्धा पृथ्वीला आठवतं की ज्या बापाला तू उलट्या काळजाचा म्हणत होतास तोच बाप किती मयाळू आहे ते बघितलंस का? आता पृथ्वी विचार करत बसलेला असतो. तेवढ्यातच मितालीच येते आणि मिताली म्हणत असते, दादा तुझं काय चाललं आहे बरं? आता इथे पृथ्वी एवढा रागामध्ये असतो की तो मितालीशी सुद्धा नीट बोलत नाही. तो म्हणत असतो, तुला डोळे नाही आहेत का? मी काय करतोय तुला दिसत नाही? त्यावेळेला मिताली जवळ येते आणि पृथ्वीच्या खांद्यावर हात ठेवते आणि समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण पृथ्वीला खांद्यावर हात ठेवलेलं सुद्धा आवडत नाही. आता मिताली काय करते, खांद्यावरचा हात पटकन काढते आणि पृथ्वीला सॉरी म्हणते. आता मिताली म्हणत असते, दादा तू ज्या वेळेला जास्त विचारांमध्ये असतो, तुझ्या मनामध्ये अनेक विचार चालू असतात, त्याच वेळेला तू असा पत्त्यांचा बंगला तयार करायला सुरू करतो. आता मिताली म्हणत असते, दादा तू ज्या वेळेला जास्त टेन्शनमध्ये असतोस आणि तुझ्या मनामध्ये खूप जास्त विचार सुरू असतात, त्याच वेळेला तू असा पत्त्यांचा बंगला बनवायला सुरू करतोस, हे मला माहीत आहे. पण तू ज्या गोष्टींमुळे आज टेन्शनमध्ये आहेस त्यामुळे मला आनंद झाला आहे. हे ऐकून पृथ्वी म्हणतो, मी विचार करत आहे म्हणून तुला का आनंद झाला आहे बरं? आता मिताली म्हणत असते, आजपर्यंत आपण बाबांना किती कठोर समजत होतो, एकदम निष्ठुर आणि त्यांना मायाच नाही असं समजत होतो, पण आज जे काही घडलं, जे काही त्यांनी केलं त्यावरून आपल्याला कळतं की ते किती हळवे आहेत. आणि दादा तुला हेच पटत नाहीये म्हणून तुझी चिडचिड होत आहे ना? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, मिताली तू जरा आज जास्तच बोलत आहेस. त्यावेळेला मिताली म्हणते, दादा मला आज तर बोलू देच. तू ज्या बाबांना एवढं कठीण आणि उलट्या काळजाचं म्हणत होतास त्यांची आज हळवी बाजू सुद्धा आपण पाहिली आहे आणि मला असं वाटत आहे की त्यांनी जे काही आज केलं आहे ते एकदम बरोबर केलं आहे. त्यावेळेला तो पृथ्वी रागाने ते पत्त्याचं घर केलेलं असतं ते मोडतो आणि उठून उभा राहून मितालीला म्हणतो, मिताली बस, इथून पुढे माझ्या समोर त्यांचं नाव काढायचं नाही आणि मला जे काही करायचं आहे ते मी जगाला करून दाखवणारच आहे. आता तो रागानेच मितालीला म्हणतो, मी काय करायचं आणि काय नाही ते तू मला सांगायचं नाहीस, मला कुणाच्याही सर्टिफिकेटची अजिबात गरज नाहीये असं म्हणून तो तेथून रागाने निघून जातो. इकडे आता विद्याधर त्याच्या रूम मध्ये खूपच डिस्टर्ब असतो कारण त्याचं सगळं प्लॅनिंग आता फिसकटलेलं असतं. तेवढ्यातच धनश्री तेथे येते. तिने वडाची पूजा विद्याधरसाठी केलेली असते. आता धनश्री वडाच्या पूजेचं वाण
वाण घेऊन विद्याधरला देत असते आणि म्हणत असते हे घ्या. त्यावेळेला विद्याधर म्हणतो हे काय आहे बरं फालतूगिरी. त्यावेळेला धनश्री म्हणते अहो असं काय करताय, हे पूजेचं वाण आहे आणि तुमच्यासाठी आज मी तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करून आली आहे आणि तुम्ही सांगितलं म्हणून व्रत सुद्धा केलं आहे. आता विद्याधर म्हणत असतो ए बाई तुझी ही फालतूगिरी बंद कर जरा, आणि तुला जर एवढेच त्या वडावर प्रेम असेल ना तर तुझ्या त्या प्रियकराला देऊन ये तुझं हे वाण बरं. आता धनश्री म्हणत असते अहो असं काय बोलताय, माझा कोणीही प्रियकर नाहीये, माझं तुमच्यावरच प्रेम आहे आणि असं पुन्हा बोलू नका. त्यावेळेला विद्याधर म्हणतो ए बाई तुझं तोंड बंद कर बरं, अगोदरच माझं डोकं फणफणायला लागले. आता जर तू तोंड बंद केलं नाहीस ना तर तुझ्या कानाखाली एक सनसनीतच लावून देईन बघ. आता विद्याधर हा धनश्रीला एवढा ओरडत असतो की तुझ्याबरोबर एक जन्म काढणं मला कठीण झालं आहे आणि तू 7 जन्मासाठी प्रार्थना करून आलीस का. आता तरी सुद्धा धनश्री हळूच वाण असं म्हणणार. एवढ्यातच विद्याधर म्हणतो तू अशी गप्प बसणार नाहीस म्हणून तिला जोराने धक्का दाराकडे मारतो. तेवढ्यातच शिल्पा तिथे आलेली असते आणि ती धनश्रीला धरते आणि धनश्रीला म्हणत असते तू बाहेर जा, मी बघते याला. आता धनश्री बाहेर निघून जाते. आता शिल्पा विद्याधरला ओरडायला सुरू करते. ती म्हणत असते विद्याधर तुला काय झालं आहे बरं, तुला काही वेळ लागलाय का, एवढं तिला बरं नसताना तिची तब्येत बरी नसताना तुझ्यासाठी व्रत केलं, वडाची पूजा करून आली आणि तू तिला घराबाहेर हाकलून काढत आहेस. आता शिल्पा मुद्द्यावर येते आणि म्हणत असते का बरं तुझी एवढी चिडचिड होत आहे, तुझं प्लॅनिंग फिसकटलं म्हणून का. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो कसलं प्लॅनिंग बरं. आता शिल्पा म्हणत असते तुला त्या बाप लेकांमध्ये भांडण लावायचं होतं ना आणि तेच तुझ्याकडून झालं नाही म्हणूनच तुझा जळफळाट होत आहे. आता विद्याधर म्हणत असतो मला काय करायचं, ते दोघे भांडले एकत्र झाले, मला काहीही देणं घेणं नाहीये. त्यावेळेला शिल्पा म्हणते देणं घेणं नाहीये, मगाशी ज्यावेळेला पृथ्वी युगंधरला जाब विचारत होता त्यावेळेला तू मध्ये मध्ये नाक का खुपसत होतास बरं, त्या दोघांच्या मध्ये भांडण का लावत होता. मुलांना पाहून युगंधरला समिधाची शपथ घातलीस का बरं, मुलांना आनंदी आणि युगंधरचं सत्य कळावं म्हणून का. पण तू जे प्लॅनिंग केलंस ते तर झालंच नाही. युगंधरने अतिशय हुशारीने ती बाजू सांभाळून घेतली आणि मुलांना ते सत्य कळलंच नाही आणि याचमुळे तुझ्या पोटात दुखत आहे, तुझा जळफळाट होत आहे. आता शिल्पा विद्याधरला म्हणत असे तू असं नेहमी का बरं वागतोस, घरामध्ये सतत काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतोस, तुला निंबाळकरांचं सुख पाहवत नाही का तू घर तोडण्याचा प्रयत्न करतोयस बरं. आनंदी आणि युगंधरचं सत्य जर पृथ्वीला कळालं असतं तर किती त्याचा वाईट परिणाम झाला असता, मुलं त्याला सोडून गेली असतील. असं म्हटल्यानंतर विद्याधर जोराने ओरडून म्हणत असतो. आता शिल्पा असं म्हणाल्यानंतर विद्याधर म्हणत असतो मला तेच तर हवं होतं. अगं ताई मला तर हेच हवं आहे की त्याची मुलं त्याला सोडून गेली पाहिजेत. मला नामर्द म्हणतोय काय, आणि त्याला काय वाटतंय आता त्यांनी ही बाजू सांभाळली म्हणून सगळं काही संपलं तर नाही, मी हे संपूच देणार नाही. आत्ताच यात्रा जातो आणि मिताली आणि पृथ्वीला आनंदी आणि युगंधरचं सत्य सांगतो. असं म्हणून विद्याधर त्यांना सत्य सांगण्यासाठी जात असतो. तेवढ्यातच शिल्पा म्हणते जा ना जा, तू जर जाच पुढे आणि तू पुढे जाशील तर सगळ्या घराला ओरडून मी सांगणार आहे तो कुकरचा ब्लास्ट तूच केला होतास. आता हे ऐकून विद्याधर चांगलाच हादरतो. हे कुकर ब्लास्ट करून आनंदीला मारण्याचं प्लॅनिंग तुझंच होतं हे मला बरोबर माहीत आहे. तुला काय वाटलं तुझ्याकडे माझं लक्षच नाहीये, या घराच्या कान्याकोपऱ्यामध्ये काय घडतं आणि तू काय काय करतोस याकडे माझं अगदी बारीक लक्ष असतं. आता विद्याधर गप्पच बसलेला असतो. शिल्पा म्हणत असते जरा विचार कर, जर ही गोष्ट युगंधरला कळाली तर पोलीस बिलीस तर नंतर, पहिल्यांदा युगंधरच तुला सोलून काढेल. त्यामुळे आता हे तुझं तोंड कायमचं बंदच ठेवायचं. आता विद्याधर काहीतरी बोलणार इतक्यातच शिल्पा पुन्हा विद्याधरला ओरडते आणि म्हणते बस इथून पुढे तुझं हे तोंड आणि तुझं थोबाड बंदच ठेवायचं, एक अक्षर जरी बोललास तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणून शिल्पा तिथून निघून जाते. आता इथे विद्याधरचं सगळं प्लॅनिंग फिसकटलेलं असतं म्हणून त्याची खूपच चिडचिड होत असते. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये युगंधर आणि आनंदी विषयी पृथ्वीचा पुन्हा एक गैरसमज होताना दाखवला आहे. कारण त्याचा युगंधरच्या रूममध्ये आनंदी झोपलेली असते आणि युगंधरचा चष्मा सापडत नसतो म्हणून तो शोधण्यासाठी आनंदीजवळ जातो.
आता इथे रात्र झालेली असते, आनंदी निवांत झोपलेली असते आणि उशीखाली हात घालून युगंधर त्याचा चष्मा शोधत असतो. तेवढ्यातच आता आनंदीच्या कानातले जे असतात त्यामध्ये युगंधरची चेन सापडते. आता युगंधर तिच्या जवळ जाऊन ती चेन काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच या दोघांना अशा अवस्थेमध्ये पृथ्वी पाहतो आणि त्याचा आता काय गैरसमज होणार आहे आणि तो या गोष्टीवर काय रिॲक्शन देणार आहे ते आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा.